शब्दातला शेवटचा वर्ण बघायचा विसर्ग असते आणि दुसरा बघायचा स्वर किंवा व्यंजन असू शकते. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण विसर्ग असल्यास विसर्ग संधी होते. चला पहिला नियम, विसर्ग संधीचं एखादं उदाहरण. डायरेक्ट नियमच सुरू करतो पहिला, लगेच लक्षात राहते. पहिल्यांदा लक्षात ठेवायची ट्रिक्स आहे, विसर्गाचा उ होतो म्हणून याला विसर्ग उकार संधी असं म्हणतात. आता लक्षात ठेवताना उ नाही ठेवायचा, लक्षात ठेवताना आपण ठेवायचं ओ होते, ओ, मग लक्षात राहत. चला पहा कसं. पहिलं उदाहरण, मन अधिक बल, नला काना नव्हता आला, मात्रावी आला मनोबल आणि विसर्ग गायब झाला. मन अधिक बल मनोबल. बघा नियम. आता विसर्गाच्या पाठीमाग कोणता अक्षर आहे? विसर्गाच्या पाठीमाग न दिसायले, न कंप्लीट आहे, मग त्याच्यात काय दडलेले? अ. आणि या विसर्गाच्या बदल्यात उ आळ उ, या विसर्गाच्या बदल्यात उ आणि अ आणि उ मिळून काय बनतंय? हो. म्हणून याला विसर्गाचा उ झाल्यामुळं याला विसर्ग उकार संधी म्हणतात. मागचं अ, समोरचा उ, विसर्ग गायब झाला तिकडं, मनोबल. असं दुसरं उदाहरण, मन अधिक रंजन, मन अधिक रंजन, उत्तर मनोरंजन, मनोरंजन. 3, अध अधिक वदन, अध अधिक वदन, अधोवदन. ध मध्ये बी आहे विसर्गाचा उ, अ प्लस उ तयार व्हायला ओ. इथं बघायचं अधोवदन, मनोरंजन, मनोबल. परीक्षेत येणार 2 प्रश्न. पहिल्यांदा विचारणार यश अधिक धन, तुम्हाला लिहायचे यशोधन. यश अधिक धन, यशोधन. उत्तर लिहा विसर्ग संधी, कारण पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण विसर्ग आहे. मन अधिक रथ, मन अधिक रथ, उत्तर मनोरथ. पाच उदाहरण दिले मी, एकाच नियमाचे ते. संधीचा प्रकार विसर्ग संधी, कारण आतापर्यंत स्वर संधी पाहिली, व्यंजन संधी पाहिली, त्यामध्ये असा विसर्ग नव्हता. इथं लक्षात हे राहते बरं, मन अधिक रथ, मनोरथ लक्षात राहते. पण मनोरथ आल्यावर फार कमी लोकांच्या लक्षात राहते की मनच्या नंतर 2 टिंब द्यायचे म्हणजे विसर्ग द्या. म्हणून याला निरीक्षण करा. संधी हा निरीक्षणाने सोडवायचा भाग. नेक्स्ट, विसर्गाचा पहिल्यांदा झाला उ, आता विसर्गाचा होते र, त्याला म्हणतात विसर्ग रकार संधी. विसर्गाचा काय होते? र. चला बघा, दु अधिक जन, दु अधिक जन, दुर्जन. मनातली मनात मन नका ना, मोठा येऊ द्यावा, काय होत? दु अधिक आत्मा, दु अधिक आत्मा, दुरात्मा. करेक्ट. नि अधिक विकार, नि अधिक विकार, निर्विकार, निर्विकार. आयु अधिक वेद, करेक्ट. आयु अधिक वेद, आयुर्वेद. विसर्ग गायब व्हायला हो आणि त्याच्या बदल्यात कोण जागा घ्यायला? रथाचं आयुर्वेद. म्हणजे इथं स्पष्ट दिसायले की विसर्गाचा र व्हायला. पलीकडल्या साईडला र नाहीच आहे. इकडे बघा, नि अधिक अंतर, याच्यात रथाचा र नाहीये, परंतु आता बघा विसर्ग गायब होतोय आणि निरंतर शब्द तयार होते. नि अधिक अंतर, निरंतर. याला म्हणतात विसर्गाचा र होणे. मग परीक्षेत येते आशी 2 टिंब अधिक वाद, आशी अधिक वाद, आशीर्वाद. धनु अधिक विद्या, धनुर्विद्या. नि अधिक लोभ,
निर्लोभ, हे सगळे विसर्ग संधीचे उदाहरण. हा विसर्ग संधीचा दुसरा नियम. मुद्दाम लक्षात ठेवायची गरज नाही. इथं आपल्या लक्षात आलं यश अधिक धन, यशोधन. अरे इथं काय बदल व्हायला ते बघा ना. श मध्ये, श मध्ये काय बदल व्हायलाय? शला काना मात्रा यायला, म्हणजे ओची. इकडं नव्हतं काना आणि मात्रा, इकडे यायलाय, म्हणून याला मी ओ नाव दिलं. पण बनताना ओ बनला नाही, बनताना फक्त उ बनला, म्हणून याला विसर्ग उकार संधी म्हणतात. इथं दु अधिक जन, रथाचं र कुठायचं दाखव नाहीच, इकडे यायलाय दुर्जन. र लिहिण्याच्या 4 पद्धती, वरचा रफार यायलाय, म्हणून याला म्हणतात विसर्ग रकार संधी. हे पुढं तिसरा नियम. विसर्गाचा कधी कधी श होतो, षटकोनाचा श. विसर्गाचा श होतो बघा. दुआदी काळ, करेक्ट. दुआदी काळ दुष्काळ. परीक्षेत दुष्काळ आल्या तुला लिहिता यावं दुआदी काळ. संधीचा प्रकार तर तू लगेच सांगशील 2 टिंबामुळे विसर्ग संधी. नियादिक पाप, नियादिक पाप निष्पाप. नियादिक फळ, नियादिक फळ निष्फळ. विसर्गाचा श व्हायला. दुआदिक परिणाम, दुआदिक परिणाम दुष्परिणाम. दुआदिक कीर्ती दुष्कीर्ती. दुआदिक कीर्ती दुष्कीर्ती. उतरल्याच विसर्ग संधी. 2 प्रश्न जाग्यावर कव्हर व्हायले. दुआदिक परिणाम दुष्परिणाम. निष्फळ आलं तर नियादिक फळ. संधीचा प्रकार विसर्ग संधी. चला नेक्स्ट. विसर्गाचा वावड्या कधी कधी स होतो. स, विसर्गाचा स होतो. स पहा कसं. आता तुम्ही म्हणले नियम सांगा, तर नियम सुद्धा आपल्याला तयार करता येईल. बघत राहा. नमाधिकार, विसर्गाच्या पुढे क आलं का, मग विसर्गाच्या पुढे कृ या धातूची रूपे आल्यास विसर्गाचा स होतो. नमाधिकार नमस्कार. भाधिकर भास्कर. वयाधिकर वयस्कर. वयाधिकर वयस्कर. पुराधिकार पुरस्कार. तिराधिकार तिरस्कार. तिर, तिरच्या नंतर 2 टिंब. अधिकार तयार होते बघा तिरस्कार. बघा प्रत्येकाच्या नंतर क क क क क दिसणार तुम्हाला. म्हणून नियम आहे विसर्गाच्या पुढे कृ या धातूची रूपे आल्यास विसर्गाचा स होतो. आणि आपल्याला सांगायची गरज पडत. मी उदाहरण दिले लगेच आन्सर सांगायला. पुराधिकार पुरस्कार म्हणजे तुला जसं काय माहित आहे याचा सच होणार आहे. काय दुसरं काहीच होत नाही. फक्त निरीक्षण कायामुळे करायचे कोण सांगते. परीक्षेत वयस्कर शब्द येणार आहे तेव्हा तुला वयाधिकर तू गॅरंटेड लिहिणार, पण या 2 टिंबाचं ध्यान राहायला पाहिजे. का तिथे एक पर्याय असा असणार वयाधिकर बिना टिंबावाला, आणि दुसरा टिंबा असणार. तिसऱ्या याच्यात आणि चौथ्या याच्यात ते फसवते. वयोधिकार काय दिले ते तर आपण एका मिनिटात नाही म्हणणार आहे. दोघांमध्ये कन्फ्युजन होणार. तेव्हा हे उत्तर राईट आहे असं तुला कळलं पाहिजे. म्हणून याची डोळ्यामध्ये झेरॉक्स काढायची. परीक्षेच्या टायमाला ती प्रगट झाली पाहिजे. आला तिथपर्यंत. किती नियम पाहिले? 4. 5वा नियम विसर्ग संधीचा. कधी कधी विसर्गाचं काहीच होत नाही. विसर्ग कायम राहतो. कायम विसर्ग कायम राहतो. बघत राहा. प्रात अधिक काल लिहितात बी असंच आणि शब्दात बी तशाल तसं. प्रात काल
उषकाल होता होता काळ रात्र झाली. उषादी काल उषकाल. तेज अधिक पुंज. जशास तसंच राहते तेज पुंज. तेज अधिक पुंज तेज पुंज. विसर्ग कायम राहिलाय कायम. याचं आणखीन उदाहरण जिथं विसर्ग कायम राहतो. इताधिक पर इत पर. अधाधिक पाथ अधाधिक पाथ अधपात. पण विसर्गाच्या पुढे स्वर आल्यास मास्तर विसर्गाचा लोप होतो. हे दर्शवणारं उदाहरण बघा रे. अताधिक यव याच्यात स्वर आलाय म्हणजे विसर्ग गायब. आता यव शब्द असायला येतात. एक्सेप्शन. विसर्गाच्या पुढे स्वर आल्यास विसर्गाचा लोप होतो. अताधिक यव अतयव. हे 5 VIP नियम आहे त्याच्यातले. जसे आतापर्यंत बाकी पाहिले त्याच टाईपचे हे नियम. आता काही एक्स्ट्रा नियम आहेत ते पाहू. जसे काल आपण तचे नियम बघितले. वाटतच नाही ही विसर्ग संधी. बघा पुनर्अधिक जन्म तरी लिहायचं याला विसर्ग संधी. पुनर्जन्म. अंतराधिक आत्मा अंतराधिक आत्मा अंतरात्मा. हा एक. त्याच्यानंतर इकडं विसर्ग नाही आता. चतुराधिक सूत्री. पण पलीकडे येते विसर्ग बघा चतुसूत्री. असं दुसरं उदाहरण. अंतराधिकरण अंतराधिकरण अंतकरण. दुसरा एक्सेप्शन. मनस अधिक पटल. मनस अधिक पटल मनपटल. तेजस अधिक कण तेजकण. नियमाच्या नंतरचे एक्स्ट्रा उदाहरण लक्षात राहू दे. हे बी महत्वाचे. तेजस अधिक कण. पुनराधिक जन्म अंतराधिक आत्मा चतुराधिक सूत्री अंतराधिक करण. पाय मोडून लिहा त्याला. बाकीचे तुम्हाला माहिती आहे. जसं नियाधिक चल निश्चल. दुआधिक चिन्ह दुश्चिन्ह. काही काही असे बी असतात. मनाधिक ताप मनस्ताप. या नियमाचं नाव काय माहिती आहे. विसर्गाच्या पुढे त हे अक्षर आल्यास विसर्गाच्या पुढे त हे अक्षर आल्यास विसर्गाचा स होतो. मनाधिक ताप मनस्ताप. एक्सेप्शन. पुन्हा आता न ओळखू येणार. हे बघा वेगळंच. रत्नाधिक छाया
लिहितात कसं बघा, रत्न छाया, रत्न अधिक छाया, रत्न छाया. आता दिलेलं कोणतं होतं, दु अधिक चिन्ह. इथं बघा काय व्हायले, दुष्चिन्ह, शामर्गाच. हे काही एक्स्ट्रा उर्यो सूर्यो. मग चला परीक्षेत आलो होतं, नि अधिक तेज कुठं बसला नियम हा सांगा, याच्यात मान्य करा. विसर्गाच्या पुढे त आल्यास स होते, इथं विसर्गाच्या पुढे त आले म्हणून नि अधिक तेज, निस्तेज. आणि काही शब्दच असे बॉस ज्यांना आपण विसर्गाच्या स्वरूपात लिहित असतो. उदाहरणार्थ किंवा नाव वाचलं असेल किंवा लिहिण्याचा योग आला असेल, दुःशासन शब्द लिहायचा म्हणून. दुःशासन मध्ये 2 टिंब दिसत असतात, बिना टिंबाचं नाही लिहायचं, म्हणजे विसर्गाचं साईन. असा शब्द लिहितो आपण ते दुःशासन. मग याची फोड करताना करायची दु अधिक शासन, दुःशासन. काही नावं लिहितात ज्याच्यात विसर्ग कायम असतो. नि अधिक संदेह, निसंदेह, तो बी शब्द असाच लिहितात, सेम हे असं नि संदेह. पुन्हा एखादी देवी होती आपली चतुशृंगी, चतुशृंगी देवी, चतुशृंगी. पाहिला असं लिहिलं नसेल पाहू. आणि अवघड अक्षर आपण लिहित नाही, वाचतो फक्त. सप्तशृंगी म्हणा, चतुशृंगी माहित नसेल, सप्तशृंगी तरी बी काय अडचण. पण त्याच्यात दिलेलं नाही हा. काही जण तर अजून बी वेलांटी काना मात्र मेळ लागत नाही. परीक्षेला चाललाय, परीक्षाच असेल येते बरोबर का नाही. परीक्षेला चालल्यावर तिथं तरी बघून लिहायचं असतं. परीक्षा शब्द आलता वरीच त्याच्यावर उत्तर होतं. ज्या पेपर आहे का त्याच्यावरच परीक्षा, आणि खाली प्रश्न आलता मराठी, परीक्षा शब्द कसा लिहाल वरी बघून लिहायचा. ते हे असते बरोबर परीक्षा. शुद्ध शब्द ओळखा. असो, चला वापस एकदा विसर्ग संधीमध्ये आपण पाहिलं, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण विसर्ग असतो व दुसरा स्वर किंवा व्यंजन असू शकतो, त्याला म्हणतात विसर्ग संधी. पहिला नियम, विसर्गाचा उ होतो पण ओळखला आपण ओ वरून. पहिलं उदाहरण, मनाधिक रंजन, मनोरंजन. मनाधिक रथ, मनोरथ. यशाधिक धन, यशोधन. विसर्गाचा कधी कधी र होतो. दुआधिक जन, दुर्जन. नियाधिक विकार, नियाधिक अंतर, करेक्ट. विसर्गाचा कधी श होतो. दुआधिक काळ, नियाधिक पाप, नियाधिक फळ, दुआधिक परिणाम, करेक्ट. आता तुम्ही म्हणले नाही याचा आपल्याला नियमच तयार करायचा. मग तो म्हणणं 3 प्रश्न येणार परीक्षेत. हे एक, त्याचं उत्तर हे. दुसरा हे एक, त्याचं उत्तर हे. तिसरा संधीचा प्रकार, उत्तर हे ढळढळ दिसाय 2 टिंब. उत्तर काय लिहिणार तू, विसर्ग संधी. झाले का नाही 3. चौथा, तू जर बळजबरी काढायचा प्रयत्न केला असेल एमपीएससी टाईप, तर बॉस काय करायचं, विसर्गाच्या पुढे ध्यान द्यायचं. नियम आपण तयार करायचं मनात. विसर्गाच्या पुढे बघा एकदा, इथं कोण आले, क इथं, प इथं, फ इथं, प इथं. अच्छा, म्हणजे जे बी अक्षर आले तक्ता आठवा कालचा. काऊन की मला असं वाटायला तक्त्यातल्या लाईनीतले पहिले अक्षर येते, पहिले ज्याला आपण कठोर म्हणलो होतो. 2 लाईनीतले अक्षर आहेत काय पा. बस नियम समाप्त. विसर्गाच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास विसर्गाचा श होतो. फिनिश. कोणतं व्यंजन आल्यास, कठोर. हे सगळे कठोर आहेत. इकडे सगळे क्रू या धातूची रूपे आलती, पण ते आलते क्रू. ओनली क क क क क ख, दुसरं काहीच नाही. म्हणून इथे याचा नियम बनते, विसर्गाच्या पुढे क्रू या धातूची रूपे आल्यास विसर्गाचा स होतो. म्हणून आणि तसं तर तुम्ही तयारी करताना वाचणारच. आता इथं बघा, इथं सगळे मृदू व्यंजन आहेत हे विसर्गाच्या पुढे. टोटल मृदू, गॅरंटी. ज बघा, च च ज. तिसऱ्या लाईन इथे म्हणजे मृदू आहे. पहिली लाईन कठोर, दुसरी मृदू, शेवटची अनुनासिक. ते मृदू आहे. सगळे स्वर मृदू वर्ण असतात, माहितीये, सगळे स्वर मृदू असतात. म्हणून विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा र होतो. झालं नियम. आणि हे तर सांगितलंच, विसर्गाच्या पूर्वी अ येते, त्याच्यामध्ये विसर्गाचा उ होतंय, अ आणि उ मिळून ओ बनतंय, म्हणून याला विसर्ग उकार संधी. नेक्स्ट,
कधी कधी विसर्ग कायम राहतो. प्रातादी काल प्रातकाल, उषादी काल उषकाल, तेजादी पुंज तेज पुंज. आणि हे काय अपवाद होते, हे बी जरा जास्त लक्षात राहू द्यायचे, कारण इथं वाटतच नाही कोणाला. चतुसूत्रीला पाहिल्यावर तरी वाटायला ही विसर्ग संधी आहे, पण याच्याकडे पहा पुनर्जन्म. पण दुसरी संधी ही वाटूच शकत नाही तुम्हाला. त्याचं कारण स्वर संधी म्हणावं का याला? बरं म्हणावं ते पाय मोडून लिहिले. चला आता मग राहिला व्यंजन संधी. व्यंजन संधी म्हणावं तर व्यंजन संधीचे मोजून 3 नियम पाहिजेत आपण, आणि ते सगळं तक्त्यातच होतं. इथं जे अक्षर आले हे तक्ता सोडू नये. बघा ना, तक्त्याच्या बाद आहे ना येर लव शश हळद नाही, म्हणून तक्त्यातला काही बी कार्यक्रम आला तर ती असू शकते तिकडं व्यंजन संधी. तक्ता सोडून कार्यक्रम असं लक्षात ठेवायचं. विसर्ग संधी. आणि हे काही अपवाद बघितले. मन अधिक ताप मनस्ताप, नि अधिक तेज निस्तेज, रत्न अधिक छाया रत्न छाया, दु अधिक चिन्ह दुश्चिन्ह. आणि काही शब्द असे बी पाहिले, दुःशासन, निसंदेह, चतुश्रृंगी. डोळे भरून एकदा पहा, परीक्षेत ते लाईव्ह दिसणार. एखादा प्रश्न फिक्स येते संधीवर, कारण मोठा टॉपिक आहे. मग ते कशा विचारते? चौथी पद्धतीची विचारण्याची अशी असते. मी तर झाल्या विचारणारच होतो, पण जाऊ दे, निघाला विषय. ते कधी कधी नियम नाही विचारित, शब्द नाही विचारित, काय नाही, डायरेक्ट असा शब्द देते गणेश. संधीचा प्रकार तू म्हणणार स्वर संधी, पण विचारण्याची पद्धत बघा ना. दुसरं तुला वाटलं हे काय विचारीन फोड, गण अधिक ईश पाठ आहे तुला, पण तसं नाही. ते म्हणते गणेश या शब्दात जशी संधी आहे अशी शब्द संधी असणारा पर्यायातला शब्द शोधा. तर ऑप्शन मध्ये देते तुम्हाला, म्हणजे या नियमाचा शब्द शोधायचा असते, या नियमाचा. मग त्यावेळेस तुम्हाला शब्द देते ते आपत्काल, जे काय असतील आता वेगवेगळे आपण शिकलेले. गंगोदक, गंगा अधिक उदक गंगोदक. मग हे सुद्धा लिहू शकतो आपण उत्तर. किंवा मग सेम टू सेम नियम पाहिजे असेल तर रमेश, का नाही? नाही तर मग उमेश. काही जणांना एरी जोडी लावली असती, गणेश सेम दिसायला रमेश. नियमाचं जाऊ दे. नियम कोणता आहे माहिती आहे गणेश मध्ये? गुणादेश. गुणादेश म्हणजे एक मात्रा. पण तुमच्या माहितीसाठी हे बी गुणादेशच उदाहरण, का नाही? 2 प्रकार पाहिले होते ना. त्याच्यामध्ये काय काय निर्माण होते गुणादेश मध्ये माहिती का नाही? ए, ओ आणि अर. ओ ची निर्मिती झाली तर गंगा अधिक उदक गंगोदक, धारा अधिक उष्ण धारोष्ण, महा अधिक उत्सव महोत्सव, महा अधिक उत्सव महोत्सव. पण हे बी त्याच नियमाचं उदाहरण. नेक्स्ट, संधीच्या अंतिम टप्प्यात आलो तर आपण. शेवटचे मराठीमध्ये काही विशेष संधी आहेत, त्याला म्हणतात. संधीचे प्रकार 3च बरं, पण याला विशेष संधीमध्ये लक्षात ठेवा. पहिला आहे पूर्वरूप संधी आणि दुसरा आहे पररूप संधी. पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. शब्द पाठ ठेवायचे आपल्याला, इथं काही ताण नाही, सोपं आहे. पाहता पूर्वरूप संधी आणि पररूप संधीतला डिफरन्स एका उदाहरणातून समजून घेऊ. एक शब्द लिहिला भैया मी इथं, काही अधिक असा. काही अधिक असा, काही असा शब्द तयार झाला. ओके, नो प्रॉब्लेम. आता बघा याला पूर्वरूप काऊन म्हणायचं बॉस. काही मध्ये काय आहे रे? ई. असा मध्ये अ. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण बाजूला काढा ना, ई, आणि दुसऱ्यात अ. आता बघा काहीसा लिहिताना या अचं काही काम पडलं का? नाही. म्हणजे नीट आहे का? पूर्वरूप संधीमध्ये दुसऱ्या पदाचा लोप होतो आणि पहिल्या पदाचं रूप दिल्या जातंय, म्हणून त्याला पूर्वरूप म्हणतात. दुसऱ्या पदाचा लोप होतो, पहिल्या पदाचं रूप दिले जाते, म्हणून त्याला पूर्वरूप म्हणतात. म्हणजे या अचा लोप झाला. पूर्व म्हणजे पहिल्या पदाचं रूप, म्हणून पूर्वरूप. इथं उलट, घर आधी ही, घर आधी ही, घरी. घर मध्ये अ आहे आणि समोर ई आहे. इथं पहिल्या पदाचा लोप होतो आणि दुसऱ्या पदाचं रूप देतात. घरी मध्ये काय दडे? ई. पहिल्या पदाचा लोप होतो दुसऱ्या पदाचा. दुसऱ्या म्हणजे पर, दुसऱ्यावर अवलंबून. परवर्ण आपण पाहिले, परजीवी. पर म्हणजे दुसऱ्यावर, म्हणून इथं पहिल्या पदाचा लोप होतो, दुसऱ्या पदाचं रूप देतात, त्याला पररूप म्हणतात. बस. मग एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर उदाहरण पाहता येतं. काही अधिक असा, काहीसा. नाही अधिक असा, नाहीसा. साजे अधिक असा, साजेसा. आळी अधिक आत, आळीत.
साजे अधिक असा साजेसा, आळी अधिक आत आळीत, खिडकी अधिक आत खिडकीत, नदी अधिक आत नदीत, खिडकी अधिक आत बरोबर खिडकीत, नदी अधिक आत बरोबर नदीत. आन्सर लिहायचं पूर्वरूप संधी, कारण पाठच ठेवायचे दोनच जातीतले शब्द दिसाय, काहीसा नाहीसा साजेसा, काहीसा नाहीसा साजेसा, अळीत खिडकीत नदीत. पाहून इंग्लिश लिहायला ना तू. काही काही जणांना जर स्वातंत्र्य दिलं ते मनाने बनवू शकतो. ते मध्ये चटणी अधिक आत बरोबर चटणीत, लाडू अधिक आत लाडूत. मग मी म्हणणार तुम्हाला चांगले, काय केलं तुला? चांगले अधिक असे, तुला केलं ते चांगले अधिक असे चांगलेसे. या प्रत्येक ह्याच्यात याचा लोप होतो की अ अ अ आ जे ते गायब झाले आणि पहिल्या पदाचं रूप दिल्यात आले. चला आता घरी, घर आधी की घरी, न आधी उमजे नुमजे, हा ऊ पाठीमागे गेला, याच्यात असणारा अ गायब झाला, दुसऱ्या पदाचं रूप देण्यात आलं. न आधी उमजे नुमजे, पुढं चिंधी आधी गोटी, चिंधी आधी गोटी चिंधोटी, घाम आधी गोळे घामोळे. लक्ष द्या, कानोळे, घाम आधी गोळे घामोळे. झोप आधी गाळू, झोप आधी गाळू झोपाळू. विसर आधी गाळू विसराळू, विसर आधी गाळू विसराळू. लक्ष दे बाळू, विसराळू. बाकी तुम्हाला बरोबर. लाज आधी गाळू, माया आधी गाळू, भेट आधी गुण भेटून. बघा इथं विसर मध्ये अ आहे, आळू मध्ये आ आहे. पहिल्या पदाचा लोप झाला, दुसऱ्या पदाचं रूप दिलं विसराळू, म्हणून पररूप संधी. संधीचे मुख्य प्रकार 3: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. याला म्हणायचं मराठीतल्या विशेष संधी, पूर्वरूप आणि पररूप. बाकी मग बोली भाषेनुसार आपण वापरतो ते काही मिळत नाही. जसं आपण बोलतो गरज अधिक अनुसार गरजेनुसार, विषय अधिक अनुरूप विषयानुरूप, काळ अधिक अनुसार काळानुसार माणसे बदलतात, काळ अधिक अनुसार उत्तर काळानुसार. आता याच्यात संधी आहे, पण ती बोलता बोलता आपण केलेलं आहे, कुठे टाकायचं नाही त्याला. शब्द जोडून तयार केलेली संधी आहे, काळानुसार. याच्यावर कधी आलं नाही, कारण याचा नियम नाही, काही नाही, काही. फक्त मागील शब्दाचं सामान्य रूप होते आणि संधिबद्ध. चल आली आपली बारी. आता प्रश्न पहिला, दोन चार विचारून पाहू, जमलं नाही सुरू करू. आता पाठीमागचं पान न पलटीता झालेल्या भागावर प्रश्न विचारला. पहिला प्रश्न,
षण्मास या शब्दाचा संधी विग्रह करा. पर्यायामध्ये पाहून तर नक्कीच आला असतं, पण मनातली मनात असं किती जणांनी केलं? अधिक मास. त्याचं उत्तर बरोबर असंच लिहिलं असतं का? मग राईट आहे. आणि संधीचा प्रकार कोणता? व्यंजन संधी का स्वर संधी वाटायली? हे पाय म्हणून लिहिलं की नाही? उत्तर व्यंजन संधीचं उदाहरण. त्याच्यात नियम कोणता? टठ डठ न बाणाचं न झालंय, अनुनासिक संधी. या टच्या पाड्यात न बाणाचं आहे ना, टठ डठ न. आणि दुसरी ओळखण्याची ट्रिक्स, अनुनासिकाला इथं काय जोडले? अनुनासिक, म्हणून ती अनुनासिक संधी. म पण अनुनासिकच आहे. प्रश्न दुसरा, गायन या शब्दाची फोड सांगा. सांगा कॉन्फिडन्सली. गायन गय अधिक अन स्वर संधीतला पाचवा नियम अयादी संधी. गायनची फोड काय? गय अधिक अन. खामोळे हा शब्द संधीच्या कोणत्या प्रकारात येतो? ऑप्शन नंबर 1 स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. करेक्ट. आताच पाहिलं, घामादी गोळे खामोळे. उत्तर आहे पररूप संधी. पररूप संधी करेक्ट आहे. वृक्ष अधिक औदार्य यापासून कोणता शब्द तयार होतो? असा बघून लिहिता येईल का बघा? वृक्ष औदार्य असत ना. करेक्ट. संधीचा प्रकार स्वर संधी, नियमाचं नाव वर्ध्यादेश. 2 मात्रे आले ना, काशीनाथ आहे नमा. 2 मात्रे म्हणजे काय असते? वर्ध्यादेश. आता तोंडी सांगा. पुरस्कार या शब्दाच्या संधीचा योग्य फोड असलेला पर्याय निवडा. पुरस्कार. ऑप्शन नंबर 1 पुराधिकार. ऑप्शन नंबर 2 पुराधिकार. ऑप्शन नंबर 3 पुराधिकार. आणि पुर अधिक कर. असे 4 पर्याय येतात आणि तुम्हाला म्हणतात पुरस्कार या शब्दाची फोड सांगा. ऑप्शन नंबर राईट पाहिलेले ते बरोबर ओळखीते. पुराधिकारच आहे. पुराधिकार म्हणजे पुरस्कार. कारण नमाधिकार म्हणजे नमस्कार, भाधिकार म्हणजे भास्कर. ती म्हणाले भाकर, तीच आठवली तुला सकाळ. भाकरी पुरतं पहिले काम कर. मनपटल या शब्दाचा संधी विग्रह. मन अधिक पटल. सॉरी, शब्द लिहायचा नाही. सॉरी. ऑप्शन नंबर 1 मन अधिक पटल. मन अधिक पटल. मनस अधिक पटल. यापैकी नाही. पैकी वाटतच नाही काय जणाला विसर्ग संधी. पण आपण पाहिले आजच तेजस अधिक कन, तेज कन. आणि मनस अधिक पटल, मन पटल. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. तो पहिल्या नंबरचा लिहिला असतो. सेम दिस आहे. आणि तो मनानच नियम लावला असता, विसर्ग कायम राहतो कुठं बी. काही अपवादामध्ये लिहून दिलेले ते मनस अधिक पटल. त्याच्यावर स्पेशल पेपर्स घेऊ आपण, टेन्शन नाही. हे फक्त जस्ट विचारले की बाबा कशा टाईपचे प्रश्न विचारतात. 5-6 विचारले. पूर्वरूप आणि पररूप लक्षात आली असेल. पाठीमाग जे काही एक्सेप्शन आपण पाहिले ते इथं होते. हे पाय आताच
मनस अधिक पटल, मन पटल, 5 बराबर होत. चला, काही जणांच्या हाताखालून गेले, बऱ्याच जणांनी लिहिलाय हा भाग. इथं आपला संधीचा कार्यक्रम एंड होतो. संधीचे जवळपास 50 प्रश्न आपल्याला लवकरच विचारण्यात येतील पेपरच्या माध्यमातून. तयारी करा. तर वर्णमाला आणि वर्णमालेवर डिपेंड असणारा संधी हा टॉपिक आपण पाहिला. आता सुरू होते डायरेक्ट शब्दाच्या जाती. उद्या बघायचे विकारी शब्द, अविकारी शब्द. त्याच्यातली पहिली जात ना. आता आपण